गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा, आज आपण मराठी व्याकरण सिरीज मधला पुढचा चॅप्टर आपला वर्ण आणि त्यांची उच्चार स्थाने. वर्ण म्हणून काय तुम्हाला समजून सांगितलं, वर्णमालाही समजून सांगितले. वर्णमालेमध्ये काय असतं, किती असतं, व्यंजन कोणती, स्वर कोणती, त्यांचे उपप्रकार सांगितले. आता कसं असतं ना मित्रांनो, एखादा वर्ण जेव्हा मी बोलतो, माझ्या तोंडातून एखादं अक्षर, एखादा वर्ण बाहेर पडतो, तो पडताना मुखाच्या कोणत्या भागाची हालचाल होते, मुखाच्या कोणत्या भागाची हालचाल होते. आता आपल्या मुखामध्ये हे 6 प्रकारचे भाग असतात. बघा, जीभ असते प्रत्येकाला, कंठ इथं असतो बघा मध्ये. तुम्हाला माहिती आहे का नाही, दंतकथा आहे का खरी माहित नाही, पण लता मंगेशकरचा कंठ बाहेरच्या एका देशाने मागितला होता की तो कंठ द्या. कंठ म्हणजे काय, जिथनं आपला मूळ आवाज निघतो, गळ्यामध्ये असतो प्रत्येकाच्या तो. कोणाचा आवाज घोगरा, कोणाचा कवळा, कोणाचा कडक, हे कंठामुळे असतं. तर मग इथं असतो तो कंठ. त्यानंतर मूर्धा. असं समजा आपली तोंडाची जी वरची बाजू ही त्याच्यामध्ये ना हे असं तोंड असतं पुढे, बरोबर. या ठिकाणी आपले दात असतात. इथं आपली एक छोटीशी अशी, प्रत्येकाने जर बघितली, छोटीशी पळजीभ लोंबलेली असते. ठीक आहे. तर हा जो कवळा भाग असतो ना, तो गुदगुल्या होतात जीभ जर लावली तर. हा तुमचा टाळू, त्याला आपण टाळू म्हणतो, टाळू. ठीक आहे. त्याच्या मध्ये जो भाग असतो हा, ह्याला आपण मूर्धन्य म्हणतो, मूर्धा, त्याच्या मधला भाग. आणि जो पुढचा भाग असतो, खरबड असतो, जीभ लावून बघा तुम्ही दाताच्या वर, हा खरबड भाग असतो, त्याला वस्त्र म्हणतात, वस्त्र. त्याला वस्त्र म्हणतात, किंवा त्याला दंते पण म्हणतात. पुढे चालून दंत तालव्य हा जो प्रकार आहे ना, तोच आहे, वृत्से. आता बघा, तुम्हाला हे पण समजलं, ही जी आहे ती पडजीभ आहे, हे टाळू, हे मूर्धा, आणि हे वत्से, आणि हे दात. इथपर्यंत समजलं. आणि आता ओठ तर सगळ्यांनाच माहिती आहे, ह्याच्यावर जे असते ते ओठ असतात आपले. तुम्हाला समजलं जीभ कशाला म्हणतात, कंठ कशाला म्हणतात, मूर्धा कशाला म्हणतात, टाळू कशाला म्हणतात, दात कशाला म्हणतात, ओठ कशाला म्हणतात, आणि वस्त्र कशाला म्हणतात. हे झाले तुमचे मुखातले भाग. आता समजा अ हा शब्द अक्षर आहे. अ हे जेव्हा मी उच्चारतो, जेव्हा मी अ म्हणतो, तेव्हा ते कुठून येतं, किंवा मुखातल्या कोणत्या भागाची जास्त हालचाल होते, किंवा तो भाग जर नसता तर हे शब्द उच्चारणं आपल्याला जमलंच नसतं. त्याच्यावरून त्या अक्षराचे उच्चार स्थान ठरवलेले. तर मराठीमध्ये एकूण ही 10 प्रकारची उच्चार स्थाने आहेत. कंठ म्हणजे कंठातून उच्चार होणारे अक्षर. त्यानंतर तालव्य म्हणजे टाळूचा सपोर्ट घेतलेले उच्चार स्थान. त्यानंतर मूर्धन्य, मूर्ध्याचा सपोर्ट घेतल्यावरच ते अक्षर उच्चारले जातात. दंते, दाताशिवाय ते अक्षर उच्चारण अशक्य. औष्ठ्य, ओठ नसतील, ओठाचा वापर जर केला नाही तर ते उच्चारले जाणार नाहीत. कंठ तालव्य असे हे जे आहेत ना, ह्याच्यामध्ये दोन म्हणजे कंठ पण आणि टाळू पण, ह्या दोघांची पण गरज असते. असे कंठ तालव्य. कंठ ओष्ठ्य, कंठ पण आणि ओठ पण. समजा एक मी बोलून दाखवतो, ऊ जेव्हा मी बोलतो तेव्हा कंठात इथं हात लावून बघा, इथं व्हायब्रेशन पण होतं आणि होठ पण माझे गोल होत आहेत. बरोबर. म्हणजे कंठ आणि ओठ, कंठ ओष्ठ्य, अशा प्रकारचा हा कंठ ओष्ठ्य. त्यानंतर दंत आणि ओष्ठ्य, दात आणि ओठ या दोघांचा उपयोग होतो. व म्हणा बरं, व वरचे दात तुमच्या होठाला लागतात, व वजा बाकी, तर ते दंत ओष्ठ्य. दंत तालव्य, दात आणि तालू त्याच्यापासून तयार झालेली. आणि नासिक्य म्हणजे नाकातून निघणारा. म्हणा बरं, अंगण, अंबा. जेव्हा तुम्ही टिंब देता, अनुस्वार देता, तेव्हा तुमच्या नाकातून तो वर्ण उच्चारला जातो, म्हणून त्याला नासिक्य म्हणतात. तर ही सगळी झाली उच्चार स्थानं. आता जी आपली वर्णमाला आहे एकूण 52 अक्षरांची, त्याच्यापैकी जे वर्ण आहेत ते कोणत्या कोणत्या उच्चार स्थानातून निघतात, हे वर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये बसवायचे. आता तुम्ही म्हणणार एवढे 52 वर्ण एवढ्या 10 प्रकारात बसवायचे, ठीक आहे, बसवू, पण हे लक्षात ठेवायचे कसे. आता कंठ मध्ये 5 ते 7 वर्ण जर असतील, तालव्य मध्ये जर 5 ते 7 वर्ण असतील, तर मग हे सगळे आम्ही लक्षात कसे ठेवायचे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर ह्याच्यासाठी आपण एक ट्रिक्स तयार केली. अशी ट्रिक्स आहे
की ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक तुमचे कंठीवर्ण पाठ होऊन जाणार, तालव्य पाठ होणार, मूर्धन्य पाठ होणार, दंतेही पाठ होणार आणि ओष्ठेही पाठ होणार. हे 5 साठी आपले ट्रिक्स आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये कमी कमी वर्ण आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो, तेही तुम्हाला सहज पाठ होतील. तर आता बघूया आपण पुढचा प्रकार, की उच्चार स्थाने आपण म्हणजे कंठेची कोणती, तालव्याची कोणती आणि कोणत्या आहेत आणि त्या संबंधीची ट्रिक्स सांगितले. तर आता त्यातले 5 उच्चार स्थान पहिले आपण बघू, राहिलेले नंतर बघू. तर त्यातले ह्या 5 उच्चार स्थान बघा, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठे. कंठ म्हणजे गळ्यातला भाग इथला कंठ, तालव्य म्हणजे टाळू, मूर्धन्य म्हणजे टाळू आणि पुढचा जो खडबड भाग आहे दाताच्या वरचा त्याच्या मधला भाग मूर्धन्य मुर्दा. त्यानंतर दंते म्हणजे दात, ओष्ठ म्हणजे ओठ. आता ह्याचा वापर होणार आहे, लक्षात घ्या, ह्या मुखाच्या अवयवाचा वापर होऊन तयार होणारे वर्ण कोणते. आता परीक्षेला याच्यावर तुम्ही म्हणणार प्रश्न कसा विचारतात, तुम्हाला कुठलाही एक वर्ण देणार, असा अ हा वर्ण देणार आणि म्हणणार की अ या वर्णाचं उच्चार स्थान कोणतं. आता तुम्हाला माहिती आहे का अ कशा कुठून तयार झालाय. जर तुम्ही नुसतं उच्चारून बघितलं अ तर लक्षात नाही लागत, कळत नाही नेमकं कशातून आहे. तर मग ह्याचा हे असा चॅप्टर आहे की हा तुम्हाला पाठच करावा लागणार आणि पाठ करायला सगळ्यात जड आहे, अवघड आहे. तोंडपाठ शक्यतो होत नाही. मग त्याच्यासाठी मी काहीतरी ट्रिक्स बनवल्या. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला अशी ट्रिक्स कोणी देणार नाही. अतिशय सोपा करून सांगितलं, ही ट्रिक्स पाठ करा. सहज झोपेतून उठल्याबरोबर जर तुम्हाला कोणी विचारलं अ हा वर्ण कोणत्या उच्चार स्थानातून निघलाय तर तुम्ही डोळे झाकून सांगणार की ते कंठवर्ण आहे. ते बघा कसं, आता डोळ्यासमोर मी शिकवताना अतिशय डोळे बंद करा, डोळे झाकून ती कन्सेप्ट समजून घ्या. एखादी गोष्ट एखादी ट्रिक्स मी समजून सांगतोय तर ती नीट लक्ष द्या. आता बघा कंठवर्ण आहे, ठीक आहे, कंठवर्ण कोणते आहेत माहित नाही. मग आता ट्रिक्स काय लक्षात ठेवायची माहिती का, असं समजा की कंठ नावाचा एक माणूस आहे, गावाकडे कंठ निळकंठ नावाचा माणूस असतो, ठीक आहे, कंठ नावाचा माणूस आहे आणि तो काहीतरी असा लांब शेतामध्ये काम करतोय. तो कंठ नावाचा माणूस आहे, शेतामध्ये लांब काहीतरी काम करतोय आणि इकडच्या धुऱ्यावरून त्याची बायको त्याला आवाज देते, ऐका हो. त्याची बायको त्याला काय आवाज देते, ऐका हो. कंठ नावाच्या माणसाला त्याची बायको लांबून आवाज देते, ऐका हो. आणि तो काय म्हणतो माहितीये का, त्याला ऐकू येत नाही म्हणून तो काय म्हणतो, ऐकू येत नाही, तो म्हणतो. ही कन्सेप्ट समजली. कंठ नावाचा माणूस आहे, त्याची बायको त्याला लांबून आवाज देते, ऐका हो, ऐका हो. तो म्हणतो ऐकू येत नाही म्हणून तो म्हणतो आता वर्ण कसे आहेत बघा. काय करायचं, हे जे आहेत हे पहिले अक्षर आहेत त्या वर्णाचे. तर तुम्ही काय करायचं, ह्या जे पहिला अक्षर आलंय त्याचा गट घ्यायचा. आता अ चा गट कोणता आहे, अ आणि आ झाले 2 वर्ण. म्हणजे अ आणि आ हे दोन्ही वर्ण कंठी आहेत. त्यानंतर काय क. आता क चा पूर्ण गट घ्यायचा. क चा पूर्ण गट कसा आहे, क ख ग घ वाङ्मयाचं ड. कळालं, क ख ग घ ड. त्यानंतर ह मध्ये गट आहे का हचा, नाही, ह स्वतंत्र आहे त्यामुळं ह एक घेतला आणि त्यानंतर शेवटचा आहा. हे झाले तुमचे पूर्ण कंठवर्ण. आता तुम्हाला विचारू दे बरं, खालीलपैकी कंठवर्ण कोणता. जर तुम्हाला तिथं पर्याय आलं कंठवर्ण कोणता, की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की कंठ नावाचा माणूस आहे आणि त्याची बायको त्याला ऐका हो म्हणून आवाज द्यायला लागली. कंठ नावाचा माणूस आहे, त्याची बायको त्याला ऐका हो म्हणते, ऐका हो कंठ, ऐका हो कंठ. ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुमच्या लक्षात आलं ऐका हो, तेव्हा मग ह्याची फोड करायची. अशी फोड करताना काय करायचं, हा पहिला अक्षर आहे त्याची जोडी घ्यायची अ आणि आ. त्यानंतर क ची पूर्ण लाईन घ्यायची, क ख ग घ न. आणि ह ची लाईन नाही त्यामुळे फक्त ह घेतला आणि याची पण लाईन नाही म्हणून तो घेतला. झालं, हे कंठवर्ण तुमचे क्लिअर आहे. ही ट्रिक्स तुमच्या डोक्यात घुसलीच पाहिजे आणि घुसवायचीच. ह्याच्याशिवाय तुम्ही हा चॅप्टर कधीच पूर्ण करू शकत नाही. आणि परीक्षेला जर 1 आणि 2 3 प्रश्न जर ह्याच्यावर नाही आले तुम्हाला येऊन भेटा. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात ह्याच्यावर प्रश्न येतात आणि ह्या ट्रिक शिवाय ते प्रश्न तुमचे सुटणार नाहीत.
त्यामुळं ही ट्रिक्स लक्षात ठेवा. कंठ नावाचा माणूस आहे, ऐका हो त्याची बायको त्याला म्हणते आणि तो ऐकू येत नाही म्हणून अह म्हणतो. मग ह्या ऐका हो अह वरून हे तुमचे कंठीवर्ण असे तयार करायचे. अ ची पूर्ण लाईन, क ची पूर्ण लाईन, ह आणि अहा झालं. आता घ्या पुढचा वर्ण तालव्य. ठीक आहे. आता तालव्य, तालव्य वर्ण म्हणजे टाळूपासून तयार होणारी. आता तुम्हाला जर डायरेक्ट विचारलं तालव्य, तुम्ही उच्चार जर करून बघितलं तर सहज लक्षात राहत नाही. त्यामुळे ह्याची एक ट्रिक्स आहे. ह्याची ट्रिक्स काय, इच यश. आता गावाकडं किंवा इथे दोन मुली गप्पा करतायत किंवा दोन मुलं गप्पा करतायत. गप्पा करताना काय म्हणतात माहिती का, एखादी मुलगी आहे बाजूला, एकमेकांना बघा असे करतात, हिचं त्या यश बरोबर काय चाललंय, म्हणजे हिचं यश सोबत काय चाललंय, हिचं यश सोबत काय चाललंय. लक्षात ठेवा, हिचं इच, ह नाही हा तिथे इच. गावाकडे आपण इच म्हणतो, इच हिचं म्हणत नाही. इथं मुंबईमध्ये हिचं इच वगैरे असे ती झाली लँग्वेज. पण गावाकडे म्हणतो इच रे, इच काय चाललंय त्या यश सोबत, बरोबर. तर इच यश, आणि जेव्हा तो पहिला मित्र म्हणतो इच यश सोबत काय चाललंय, तेव्हा दुसरा त्याला काय म्हणतो माहितीये का, या दोघांचं काय चाललंय, ताल से ताल मिला. म्हणजे ह्या दोघांचं ताल चालू आहे काहीतरी. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रश्न आला तालव्य वर्ण, तेव्हा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे ताल, ताल, तालव्य, ताल. ताल मध्ये काय, कोणाकोणाचा ताल चालू आहे, इचा यश सोबत. कोणाचा कोणासोबत ताल चालू आहे, इचा यश सोबत. तालव्य वर्ण म्हणजे काय, तालव्य म्हणजे ताल, कोणाचा कोणासोबत, इचा यश सोबत. आता इच यश आणि तालव्य ह्या दोघांचं कॉम्बिनेशन समजलं तुम्हाला. स्टोरी समजली मी काय सांगितली. स्टोरी अशी आहे, दोन मित्र आहेत, एक त्याला म्हणतो की हिचं यश सोबत काय चाललंय, तेव्हा दुसरा त्याला म्हणतो ताल चालू आहे या दोघांचा, यशचा आणि हिचा ताल चालू आहे. म्हणून मग तालव्य वर्ण इच यश. आता याची फोड कशी करायची बघा. ई आला पहिला शब्द, त्याचा गट घ्या, त्याचा गट मध्ये ई आणि ई हे झाले दोन. त्यानंतर च, च चा पूर्ण गट, च चा पूर्ण गट म्हणजे च, छ, ज, झ आणि त्र. आला च चा पूर्ण गट. त्यानंतर य, येचा य आणि श, जशास तशी. याचा गट आहे का, नाही. त्यामुळे य आणि शामृगाचं श. ही झाली तुमची ट्रिक्स, बरोबर. ही कशाची ट्रिक्स झाली, तालव्याची. आता तालव्याची ट्रिक्स मध्ये फोड कशी गेली, पहिलं ई आलं, ईचा गट आहे, जोडी जोडी असते स्वरामध्ये. जसं अ चा अ आणि आ घेतलं होतं, तसं ई आल्यामुळे त्याची दोन जोडी घेतली, ई आणि ई. च चा पूर्ण गट घ्यायचा, च, छ, ज, झ, त्र. त्यानंतर य सिंगल आहे, याचा काही गट नाही, त्यामुळे य जशास तसा आणि श जशास तसं. आता तुम्हाला जर विचारलं परीक्षेला खालीलपैकी तालव्य वर्ण सांगा, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला य किंवा श नाव दिसलं, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे यश आणि इच हे दोन शब्द तर कन्फर्म तुम्हाला माहिती तालव्याचे. कारण इच, यश आणि ताल हे तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. इच यश सोबत काहीतरी ताल चालू आहे. आणि मग ताल चालू आहे तर मग कशी फोड करायची, इच यश हा शब्द लक्षात ठेवायचा. इच यश एवढी ट्रिक लक्षात ठेवायची, इच यश. आणि तालव्यच, इच यश ही ट्रिक्स तालव्याची आहे हे लक्षात ठेवण्यासाठी इच यश सोबत काहीतरी ताल चालू आहे हे असं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवलं तुम्ही. त्यानंतर मग याची फोड अशा पद्धतीने करून घ्यायची. परीक्षेला जरी प्रश्न आला, एक मार्क खूप महत्त्वाचा असतो. परीक्षेला जर प्रश्न आला त्याच्यामध्ये तुम्हाला वर्णाचं नाव कन्फर्म दिलेलं असते, तुम्हाला डायरेक्ट असं विचारलं जाते खालीलपैकी तालव्य वर्ण सांगा. जेव्हा तुम्ही हा तालव्य प्रश्नामध्ये शब्द बघता, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे तालव्य. तालव्यवरून आपल्याला सरांनी काय शिकवलं होतं, तालव्यवरून ताल, 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 ताल. ताल म्हणजे काय, काय ताल चालू होता, हा इच यश सोबत काहीतरी चालू होतं, इच यश सोबत चालू होतं. मग तुमच्या लक्षात पुढं इच यश ही गोष्ट आली. आता इच यश ही गोष्ट आल्यावर एका कोऱ्या कागदावर साईडला प्रश्नपत्रिकेवर ही फोड करून घ्यायची. अशी फोड करून घेतल्यावर मग पर्यायात बघायचं, आणि पर्यायामध्ये त, थ, च आणि ड हे जेव्हा असतात, तेव्हा मग तुमच्या लक्षात येते की हे च जे आहे ते तालव्य आहे, आणि तुम्हाला एक मार्क तिथं मिळतो. हे ट्रिक्स लक्षात ठेवा, हे केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ह्याला हलक्यात घेऊ नका. ही पद्धत तुम्हाला काहीही करून एकदा, दोनदा, तीनदा समजून घ्या, चारदा समजून घ्या, पण ही पाठ करा. एकदा जरी गोष्ट पाठ झाली पुन्हा आयुष्यभर विसरत ना. मी ही पाठ केलेली आहे 2018 साली, आज 2022 चालू आहे, मी अजून विसरलो नाही.
त्यामुळे ही स्वतः मी बनवलेली ट्रिक्स आहे आणि ही ट्रिक्स महाराष्ट्रात तुम्हाला कुणीच सांगणार नाही आणि अशा ट्रिक्स मध्ये तुम्हाला अशा ट्रिक शिवाय या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडणार नाही. चला पुढचं घेऊ, मूर्धन्य. आता मला सांगा, मूर्धन्य हा शब्द वाचल्याबरोबर धान्य हा शब्द दिसतो, त्यात मूर्धन्य त्याच्यात एक धान्य शब्द दिसतो. आता असं लॉजिक लावा की एखादं धान्य आहे ते भिजत घातले, एखादं धान्य आहे ते आपण भिजत घातलं आणि भिजत घातल्यामुळे ते धान्य रूट रसाळ झाले, एकदम रसाळ झाले. रूट रसाळ कसं झाले? रूट रसाळ. काय झाले? धान्य झाले. एखादं धान्य आहे ते भिजत घातल्यामुळे जेव्हा मी त्याला सकाळी बघतो तेव्हा ते एकदम मला रूट रसाळ दिसते. एखादं धान्य आहे ते भिजत घातल्यामुळे मला अगदी रूट रसाळ दिसतंय. ही झाली त्याची ट्रिक्स, रूट रसाळ. आता जेव्हा तुम्हाला मूर्धन्य खालीलपैकी मूर्धन्य वर्ण सांगा म्हणून येतो परीक्षेला, तेव्हा मूर्धन्य हा शब्द बघितला की तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे मूर्धन्य काय शिकवलं होतं सरांनी? मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे धान्य. धान्य कसं होतं? धान्य भिजत घातलं होतं. भिजत घातल्यामुळे ते कसं झालं होतं? एकदम रसाळ, एकदम रूट रसाळ झालं होतं. कसं झालं होतं? तर रूट रसाळ झालं होतं. मग आता याची फोड कशी करायची? ऋषीचा रू घेतला, त्यानंतर ट, ट ची पूर्ण लाईन घ्यायची. ट, थ, ड, ध, न घेतला इथपर्यंत ट ची पूर्ण आहे. त्यानंतर र जशास तसा, षटकोनाचं श जशास तसं आणि बाळाचं ळ जशास तसं. ही झाली तुमची फोड, हे झाले तुमचे मूर्धन्य वर्ण. आता नुसतं जर तुम्ही हे पाठ करत गेले मूर्धन्य वर्ण कोणते आणि तुम्ही जर रू ट ठ ड ढ न र श ळ तर तुमच्या आयुष्यभर काय कुणालाच पाठ होणार नाही. कुणी किती मास्टर माइंड आणून द्या माझ्यासमोर, त्याला हे पाठ होणार नाही. हे जर पाठ करायचे असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मूर्धन्य वर्ण कोणते. मूर्धन्य ह्या शब्दामध्ये मला धान्य दिसतंय आणि धान्य हे रूट रसाळ होतं असं मला सरांनी सांगितलं होतं आणि रूट रसाळ शब्दाची फोडी अशा प्रकारे होते. म्हणजे मूर्धन्य वर्ण हे एवढे आहेत. समजलं? त्यानंतर आता पुढचं घ्या, दंत्य. आता दंत्य म्हणजे काय? दात. समजा माझे दात आहेत, दातांमध्ये काहीतरी दुखापत होती आणि मला दातांसाठी एक लस घ्यायची. माझे दात आहेत, दातांना माझ्या दुखापत झाली आणि त्यासाठी डॉक्टरांनी मला एक लस द्यायचं सांगितलंय आणि त्या लसचं नाव आहे लूत लस. त्या लसचं नाव काय आहे? लूत लस. माझ्या दातांना दुखापत झाली, मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर मला बोलले, सर तुम्हाला लूत लस नावाची एक नवीन लस आली आहे, ती तुम्हाला घेतली पाहिजे तर तुमचे दात राहतील, नाहीतर तुमचे दात पडून जातील. म्हणून मग मी ती लूत लस घेऊन आलो. कशाला? माझ्या दाताला. म्हणून तुमची ट्रिक्स आहे दंत्य वर्णासाठी लूत लस. जेव्हा परीक्षेला तुम्हाला दंत्य हा शब्द विचारला जातो, खालीलपैकी दंत्य वर्ण ओळखा, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे दंत्य म्हणजे दात आणि दातावरून सरांनी काय सांगितलं होतं? तर दातांना लस द्यायची आणि ते लसचं नाव काय होतं? तर लूत लस नाव होतं. समजली ट्रिक्स? दातांना लूत लस नावाची लस द्यायची. आता त्याची फोड बघा कशी. तर लू, जो लुप्त मधला लू आहे तो लू, त्यानंतर त, त चा पूर्ण गट, त, थ, द, ध, न, संपली तची लाईन. त्यानंतर जशास तसं ल, लसणाचं आणि सशाचं स. ही झाली तुमची फोड त्याची. आलं लक्षात? जेव्हा परीक्षेला दंत्य विचारतील तेव्हा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे दंत्य म्हणजे दातांना द्यायची लस आणि त्या लसचं नाव आहे लूत लस आणि त्या लूत लस शब्दाची फोड झाली ही अशी. ही झाली तुमची ट्रिक्स. आता ओष्ठ्य. ओष्ठ्य बघा, ओष्ठ्य म्हणजे ओठ. माझे ओठ आहे. आता माझ्या ओठांना अशी एखादी गोष्ट की आपल्याला आवडते. माझ्या ओठांना काय आवडतं माहिती का? प्रत्येकाला काही ना काही आवडतं. तर माझ्या ओठांना उपमा खायला आवडतो. माझ्या ओठांना उपमा खायला आवडतो. म्हणून जेव्हा तुम्हाला परीक्षेला विचारतील खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणते, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओष्ठ्य म्हणजे ओठ आणि ओठांना काय आवडतं? तर उपमा आवडतो. ओठांना उपमा आवडतो खायला. ओठांना खायला उपमा आवडतो. आता ते बघा कसं. हे झालं उपमा. ओठांना म्हणजे ओष्ठ्य वर्णाची ट्रिक्स आहे उपमा. आता याची फोड कशी आहे? तर उ आणि उ स्वर आला की त्याची जोडी घ्यायची. ठीक आहे.
उ घेतलं प, आता प ची पूर्ण लाईन प फ ब भ म, समजलं? उ उ प फ ब भ म झालं तुमचं इथपर्यंत. हे उपमा मधलं हे फक्त ट्रिक साठी लक्षात ठेवायचं, शेवटी मच आहे. हे फक्त ट्रिक साठी उपमा बनवलेले त्याला. आलं लक्षात? आता मला सांगा सगळ्या ट्रिक्स तुमच्या नीट समजल्या? स्टोऱ्या सांगतो काय काय. कंठवर्णाची स्टोरी अशी आहे की कंठ नावाचा माणूस आहे, त्याची बायको त्याला ऐका हो म्हणून आवाज देते लांबून, त्याला ऐकू येत नाही म्हणून तो अह म्हणतो आणि त्याची फोड करताना अ हा स्वर आहे त्याची जोडी घेतली अ आणि आ, त्यानंतर क ची पूर्ण लाईन घेतली क ख ग घ ण आणि ह जशास तसं अह जशास तसं. त्यानंतर तालव्य, ताल चालू आहे ईचा आणि यशचा, त्यामुळे ईचं यश ही तालव्याची ट्रिक्स आहे. त्याची फोड अशी आहे ई आहे म्हणून ईचा गट ई ई, च चा पूर्ण गट च छ ज झ त्र आणि य जशास तसं आणि श जशास तसं. त्यानंतर मूर्धन्य धान्य आहे जे रात्री भिजत घातल्यामुळे रूट रसाळ झालंय आणि त्या रूट रसाळची फोड अशी आहे रू ट ठ ड ढ न र श आणि ळ जशास तसे. त्यानंतर दंत्य आहे, डॉक्टरांनी मला दातांना एक लस सुचवली, तिचं नाव आहे लूतलस. लूतलस या शब्दाची फोड अशी आहे जशास तसं लू, त्यानंतर त ची पूर्ण लाईन त थ द ध न, त्यानंतर ल जशास तसं आणि स जशास तसं. त्यानंतर ओष्टे आहेत, ओठ, ओठांना उपमा खायला आवडतो आणि तो उपमा, त्या उपमा शब्दाची फोड अशी आहे उ आणि उ स्वरातले दोन उ ची जोडी, त्यानंतर प ची पूर्ण लाईन प फ ब आणि भ आणि म. ही झाली तुमची ट्रिक्स. आता कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्टे ह्याच्यावर हमखास परीक्षेला 2 नाहीतर 3 प्रश्न असतात आणि ह्याचा एकही मार्क तुमच्याकडून गेला नाही पाहिजे. जर ह्याच्या मधला तुमचा मार्क गेला तर ते माझं सगळ्यात मोठं अपयश असेल. एवढी चांगली ट्रिक्स तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही 40,000 द्या नाहीतर 50,000 द्या, कोणी सांगणार नाही, कोणी शिकवणार नाही. आणि बऱ्याच पोरांचे जे मेरिट कटतं, लक्षात ठेवा मित्रांनो, 1 नाही तर 2 मार्कावर पेपरचं मेरिट फिरतं आणि जे मेरिट फिरतं ते अशाच किचकट चॅप्टरवर फिरतं आणि तेच किचकट मार्क आपल्याला मिळवायचे आणि ते अशा पद्धतीत मिळवायचे. आता हे 5 प्रकार आपले उच्चारस्थानाचे झाले. पुढचे प्रकार आपण बघूया. बघा मित्रांनो, आपण आता वर्णाची उच्चारस्थाने बघत असताना पहिले 5 प्रकार बघितले, त्याच्या ट्रिक्स सांगितल्या. आता राहिलेले 5 प्रकार ह्याच्यामध्ये वर्ण कमी आहेत, ह्याच्यामध्ये ट्रिक्स मी मुद्दाम बनवलेल्या नाहीत कारण हे कमी ट्रिक्स आहेत आणि जास्त जर ट्रिक्स तुमच्या डोक्यात घातल्या तर हे विसरून जाईल. त्यामुळे जे महत्त्वाचे पहिले मोठे वर्ण होते, मोस्टली प्रश्न पण त्याच्यावर विचारले जातात, त्यामुळे त्या गोष्टीच्या आणि तेवढ्याच ट्रिक्स तुम्ही त्या 5 उच्चारस्थानाच्या लक्षात ठेवायच्या. पुढचे जे 5 उच्चारस्थान आहेत ते तुम्ही डायरेक्ट आहे असे लक्षात ठेवायचे, किरकोळ आहेत. किंवा तुम्हाला ज्या ट्रिक्स माहित आहेत त्या ट्रिक्स मध्ये जो वर्ण आहे ते ट्रिक्स मधले आहे, ते तर तुमच्या लक्षात राहणार. त्याच्या बाहेरचा जर आला तर तो एवढ्या 5 पैकी आहे आणि तो कशा लक्षात ठेवायचा ते बी सांगतो. उच्चार करून बघायचा, त्या सगळ्यांचा उच्चार करून बघितलं की तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल. आता बघा, कंठ तालव्य हा दोन्ही वर्णाकडून तयार झालाय, कंठ आणि टाळू. बरोबर आहे, माझा कंठ आणि टाळू दोन्ही पासून एकदा उच्चार करून बघायचा. ए, जेव्हा मी ए म्हणतो ना ए, तेव्हा माझी घशातून तर डायरेक्ट आवाज येतो, स्पष्ट घशातून बाहेर आवाज येतो आणि जीभ थोडीशी टाळूला लागल्यासारखी करते. ए, ऐ आणि ऍ, ए, ऐ आणि ऍ, जीभ वर उचलल्यासारखी होते, टाळूला चिटकल्यासारखी होते आणि घशातून स्पष्ट आवाज येतो. घशातून आवाज येतो म्हणजे तो कंठातून येतो आणि जीभ टाळूला चिटकते म्हणून ते टाळू आणि दोन्ही मिळून जे तयार होतात ते कंठ तालव्य. आणि ते कोणते? ए, ऐ आणि ऍ. हे आहे असे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळू. आता दंत तालव्य कशी लक्षात ठेवायची तर दात आणि टाळू. आता तुम्ही म्हणणार की तुम्ही मगाशी इचं यश म्हणजे तालव्य मध्ये पण च च ज ज त्र सांगितलंय, आता तुम्ही दंत तालव्य मध्ये पण सांगताय, कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा ते तालव्याचं च असतं, ठीक आहे, ते च त्याची फोड कशी होती माहितीये का, च अधिक अ असा उच्चार होतो. ह्या च ची जो तालव्य आहे, जो तालव्य मधला च आहे तो च अधिक अ असतो म्हणजे च असतो. च वरून एखादा एक शब्द घ्या बरं, जसे की साखर,
किंवा चमचा, चमचा हे झालं तालव्य मधलं च. आणि आता हे जे दंत तालव्य मधलं आहे ना, तेच त्याचं जी फोड कशी आहे माहितीये का, दंत तालव्य मधल्याची त्याची फोड च अधिक गाईचं य जर त्याच्यामध्ये मिसळलं तर ती शब्द कसा झाला, च च. काही लोक बघा तुम्ही असं बघितलं, चक्र, चक्र शब्द आपण चक्र म्हणतो का, चक्र म्हणतो का, आपण काय म्हणतो चक्र. मग त्यातलं जे च आहे ना, ते गाईचं य मिसळून तयार झालेलं आहे. मग ते तुम्ही च म्हणा च, तेव्हा तुमची फक्त जीभ टाळूला लागते. आणि तुम्ही चाकर शब्द म्हणा चाकर, तेव्हा जीभ टाळूला लागते. आणि चक्र शब्द म्हणा बर, ती दात आणि टाळू दोन्हींना घासते. म्हणून दंत तालव्यामध्ये हे येतात. याचा उच्चार य युक्त असतो. गाईचं य त्यामध्ये मिसळलेला हा य, मी सांगतो य युक्त उच्चार हा ट्रिक्स मध्ये किंवा वर्ण नाही येतो. य वर्ण ह्याच्यामध्ये येत नाही. फक्त लक्षात ठेवा की ह्या च च ज ज हे चारच वर्ण दंत तालव्याचे आहेत, पण याचा उच्चार य युक्त असतो. म्हणजे च छ ज झ. जसे की आता जर हे ज झालं तर हे ज वाचायला ज असं दिसते, पण ऍक्च्युअली ते ज असं आहे, गाईच्या याला जोडल्यासारखं. च हे दिसायला असं दिसते, पण ऍक्च्युअली ते च असं उच्चारलं जातं. म्हणून त्याला दंत तालव्य म्हणतात. आणि ह्याचे शब्द पण मराठीमध्ये आहेत, म्हणून त्याला घेतलेला आहे आपण, आणि उच्चार पण आपण तसंच करतो. तुम्ही चक्र शब्द हा कधीच चक्र म्हणत नाही, तुम्ही चक्र म्हणता, चक्र. आता ऍक्च्युअली जर चक्र शब्द बघायला गेलं तर तुम्ही लिहिताना तर असंच लिहिणार बरोबर, पण वाचताना तुम्ही चक्र वाचता. मग आता हे जर मी असं लिहिलं च आणि क्र, तर हे आणि हे वाचायला सेम झालं बरोबर, पण आपण लिहिताना असं लिहितो. म्हणून हे जे दंत तालव्य आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा हा च उच्चारला जातो चक्र शब्दातला, तेव्हा तो दात आणि टाळू दोघांचा त्याला स्पर्श होतो. म्हणून हे दंत तालव्यामध्ये टाकलेले एवढे. आता च ची पूर्ण लाईन नाही घेतली, त्यांनी काय केलंय, च च ज आणि झच केले. त्र हा जो शब्द आहे तो तालव्यामध्ये तर पूर्ण येतो, च च ज ज त्र, पण इथं त्र येत नाही, कारण त्र हा त्र्य म्हणून उच्चारला जात नाही, कधीच त्याचा शब्द पण नाही. आणि जर कधी उच्चारलाच चारित्र्य, तर त्याला असं येणं जोडल्या जातं. चारित्र्य या शब्दात कधी असं बघितलं का, चरित्र हे वेगळा आणि चारित्र्य, चारित्र्य लिहिताना त्याला गाईचं ये जोडतात. त्याला कधीच असं सिंगल लिहित नाही किंवा त्याचा उच्चार तसा होतच नाही, त्यामुळे त्याला इथं घेतलं नाही. आता दंत तालव्यावरून कोणते लक्ष ठेवायचे, च च च नाही, दंत तालव्यामध्ये च छ ज आणि झ याचा य युक्त उच्चार होतो. कंठ तालव्यामध्ये ए ऐ आणि या. एवढे लक्षात ठेवा. ट्रिक्स लक्षात ठेवायची गरज नाही, छोटे छोटे आहेत. कंठ ओष्ठे, गळा आणि ओठ, गळ्यातून स्पष्ट आवाज आला पाहिजे आणि ओठाची काहीतरी हालचाल झाली पाहिजे. बघा ओ, गळ्यातून आवाज आला, ओठ गोल झाले, ओ आऊ, ओ आऊ आ, ओ आऊ आ. गळ्यातून स्पष्ट आवाज, ओठांची हालचाल, म्हणून कंठ आणि ओष्ठे. दंत ओष्ठे म्हणजे काय, दात आणि ओठ या दोघांचा संबंध आहे. व म्हणा बरं, व बघा नीट लक्ष द्या, व वरचे दात खालच्या ओठांना लागतात, व म्हणून दंत ओष्ठेवर्ण व एकटाच आहे. नासिके म्हणजे नाकातून होणारा, आणि तो म्हणजे अनुस्वार, अंगण अंगण. अ वरून जेवढे तुम्ही टिंब देणार, आंबा, नाकातून उच्चारल्यासारखं वाटतं. तर हे झाले तुमचे संपूर्ण वर्ण आपण बसवले. ह्याच्या पलीकडे वर्ण आणि त्यांची उच्चार स्थानावर प्रश्न विचारत नाही. अगोदरच्या ट्रिक्स तुम्ही लिहून घ्या, घोकून पाठ करा, कशाही करा, ते एकदा पाठ झाल्या की पुन्हा विसरत नाही, आणि ते एकदम समजून घ्यायला सोपे आहे. फक्त तुम्ही वही 2-3 वेळा ट्राय करा, प्रश्न सोडून बघा, मनाने एखादा कोणताही वर्ण घ्या, त घ्या, ब घ्या, क घ्या, आणि मग थोडा वेळ 2 मिनिटं विचार करा की हा वर्ण कशात येईल नेमका. मग एखाद्या वेळेस ती ट्रिक्स लावून पहा, प्रत्येक ट्रिक्स लावून पहा, त्याच्यात दिसते का. आणि एखाद्या वेळेस डायरेक्ट कंठ्या वर्ण घ्या, आणि कंठ्य वर्ण कोणते आहेत बाबा, मग कंठ्य वर्णाचे ट्रिक्स कोणते. दुपारी तुम्ही रिलॅक्स बसले पण सहज आठवा, कंठ्य वरून काय सांगितलं होतं सरनं, हा कंठ नावाचा माणूस होता, त्याची बायको त्याला ऐका हो लांबून आवाज द्यायला देत होती, आणि तो आवाज येत नाही असं म्हणत होता. त्यानंतर तुम्ही तालव्य बघा, तालव्य सरनं काय सांगितलं होतं की ताल चालू आहे, कोणाकोणाचा चालू आहे, हिचा आणि यशचा, ती पण ट्रिक समजली. त्यानंतर तुम्ही सरांनी काय सांगितलं, मूर्धन्यमध्ये धान्य कसं होतं, भिजत घातलं होतं, भिजत घातल्यामुळे ते कसं झालं, रूट रशाळ झालं बरोबर. ते अशा ट्रिक्स तुम्ही दुपारी
रिमाइंड करत राहा. तुमचं एकदा का हे ट्रिक्स लक्षात राहिल्या की मराठी तुमचं कव्हर झालं. तुम्हाला ह्या चॅप्टरला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हा चॅप्टर आपला पूर्णपणे क्लिअर केलाय मी. तुम्हाला हे पण सांगितलं, ते पण सांगितलं. चक्र कसं दोन प्रकारे कसं वापरलं जातं आणि चाकर, चक्र आणि चाकर या दोन्हीतला फरक पण सांगितला. म्हणजे दंत तालव्य आणि तालव्य मधला फरक सांगितला. आता मला सांगा, आता एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारतील की वत्स्रीय उच्चार स्थान कोणतं देतील? वत्स्रीय. मी तुम्हाला घेतलं होतं. समजा 11, त्याला 11 नंबर नाही म्हणतात, पण जे दंत तालव्य आहे का ह्यालाच वत्स्र असं म्हणतात. ह्यालाच वत्स्र म्हणतात. दात आणि टाळू. मग एखाद्या वेळेस तुम्हाला उलट फिरून प्रश्न विचारतील, डायरेक्ट नाही विचारायचे की दंत तालव्य वर्ण कोणते, वत्स्रीय वर्ण कोणते सांगा. मग वत्स्रीय म्हणजेच च, छ, ज आणि झ. हे आणि हे सेम आहे. ह्या चॅप्टर मध्ये ह्याच्या पलीकड काहीही वेगळं नाही. तुम्ही हा चॅप्टर केल्याच्या नंतर बिनधास्त कोणत्याही पुस्तकात जा आणि वर्ण आणि त्यांचे उच्चार स्थानावरचे प्रश्न सोडवा. जर ट्रिक्स मध्ये एकही तुमचा प्रश्न बसत नसेल किंवा एखादा प्रश्न चुकला तर मला येऊन भेटा किंवा मला सांगा. ह्याच्या बाहेर तुम्हाला काहीही या चॅप्टर मध्ये विचारणार नाही. आणि जे विचारतील ते तुम्हाला जर ट्रिक्स पाठ असेल तर 100% जमणारच मित्रांनो. त्यामुळं असा अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असेल तर मला कळवा. बेस्ट ऑफ लक.